हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. इट्स मी अविनाश इंगडे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, थंबनेलमध्ये तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने आहे. तर थंबनेलमध्ये दिलेलं आहे की मायक्रोस्पोरेंजियस अँड डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट्स. आज आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहे, मग एक करणार आहे आपलं मायक्रोस्पोरेंजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेट्स. कशा पद्धतीने याचं मिनिंग पण पाहणार आपण थोडंसं बेसिक लेवलवर. फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्ही कालचं जर व्हिडिओ नसेल पाहिला, जसं की स्ट्रक्चर ऑफ अँथर, तर स्ट्रक्चर ऑफ अँथर पाहणं तुम्हाला या व्हिडिओसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्या समोरचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही स्ट्रक्चर ऑफ अँथर पाहिलं नसन, त्याच्या लेयर्स वगैरे जर तुम्हाला माहीत नसन, स्पोरेंजिनस टिश्यू जर तुम्हाला माहीत नसन, तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. डायरेक्टली तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही. ठीक आहे. तर तो पहिले व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये स्पोरेंजिनस टिश्यू काय, कारण की स्पोरेंजिनस टिश्यू पासून आपण कॉन्सेप्ट स्टार्ट करणार आहे आणि त्यानंतर काय करणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, की कशा पद्धतीनं गॅमेटोफाइट्स किंवा मेल गॅमेट्स डेव्हलपमेंट होत असतात. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करू. आता पहिले मिनिंग पाहून घेऊ आपण. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की मायक्रोस्पोरेंजेनेसिस. काय दिलेलं आहे? मायक्रोस्पोरेंजेनेसिस. आता एवढं लक्षात ठेवा की जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. पहिले शब्दाचा अर्थ समजून घेऊ आपण. काय तुमचा जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. मायक्रो लक्षात ठेवायचं की जर मायक्रो जिथे जिथे येत असेल त्याला काय म्हणतो आपण? पोलन म्हणतात. काय म्हणतात? पोलन. ठीक आहे. जिथं आता दोन शब्द आहे याच्यामध्ये, शॉर्ट फॉर्म दोघांचे बी सारखेच येतात. जसं की आपण म्हणू शकतो की मायक्रोस्पोर मदर सेल. काय तुमचं? मायक्रोस्पोर मदर सेल. आणि त्यानंतर सेकंड आहे तुमचं मेगास्पोर मदर सेल. काय तुमचं? मेगास्पोर मदर सेल. आणि हे जे मायक्रोस्पोर मदर सेल राहते हे जनरली मेलने डिनोट करतात, ज्याला आपण काय म्हणतो? पोलन्स म्हणतो, जर आपण मेल आपल्या जर प्लांटमध्ये जर विचार केला तर. ठीक आहे. आणि अनदर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की मेगास्पोर मदर सेल म्हणजे नेमकं काय? हे झाले तुमचे फिमेल्स, आणि फिमेल पार्टले हे काय करतात? डिनोट करतात, जसं की एग्स वगैरे याच्यामध्ये हे झालं फिमेल्स. ठीक आहे. दोन्ही पण सेम आहे. लक्षात ठेवायचं काय तुमचं मायक्रोस्पोर जर असेल तर कशाच्या रिलेटेड बोलत आहोत आपण? पोलनच्या रिलेटेड बोलत आहे. लक्षात इथपर्यंत म्हणजे तुम्हाला मिनिंग लक्षात येईल काय काय गोष्टी आहेत. आता बघा की मायक्रोस्पोरच्या रिलेटेड जर आपण बोलत आहे, मायक्रोस्पोर, आता पोलन म्हणजे इथं काय म्हटलं? जेनेसिस म्हणजे काय होते? निर्माण करणे. म्हणजे पोलन ग्रेन निर्माण कशा पद्धतीने केला जाईल हे प्रोसेस आज आपण पाहणार आहे. पहिले हे पाहून घेऊ काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण पाहणार आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट्स. मेल गॅमेट्स कशा पद्धतीने बनणार आहे. डेव्हलपमेंट म्हणजे निर्माण करणे आणि गॅमेट्स म्हणजे कशा पद्धतीने फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. तर बघा कालचा जो कॉन्सेप्ट होता तो कॉन्सेप्ट आपण कुठपर्यंत सोडून दिला होता? मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेलचं तिथपर्यंत. ठीक आहे. आपण डायग्राम काढून टाकू. बघा हे काय आहे? तुमची मायक्रोस्पोर मदर सेल्स आहे. त्याच्यामध्ये सेल्स काढून घेऊ आपण. ठीक आहे. ही काय तुमची मायक्रोस्पोर मदर सेल. याच्यामध्ये स्पोरेंजिनियस टिश्यू आहेत. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये? स्पोरेंजिनियस टिश्यू. याच्या अगोदर आपण भरपूर लेअर पण पाहिलेले. आता तुम्ही म्हणसान सर हे कुठून आलेलं आहे, तर तुम्ही याच्या पहिल्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल. ठीक आहे. हे झालं तुमचं. हे काय तुमची मायक्रोस्पोर मदर सेल. हे काय तुमची मायक्रोस्पोर मदर सेल. ठीक आहे. मायक्रोस्पोर मदर सेल्स आहे जे की कुठे प्रेझेंट राहते? तुमच्या अँथरमध्ये प्रेझेंट राहते. अँथर्समध्ये मायक्रोस्पोर मदर सेलचे हे जे पोलन सॅक आहे याला आपण पोलन सॅक पण म्हणू शकतो. ठीक आहे. इथं लिहून देईन मी तुम्हाला. हे आहे तुमची पोलन सॅक. काय प्रेझेंट आहे इथं? पोलन सॅक. आणि या जे की पोलन सॅक्स आहे याच्यामध्ये काय तुमचं? मायक्रोस्पोर मदर सेल्स आहे. आता बघा की मायक्रोस्पोर मदर सेल हे काय तुमची डिप्लॉइड आहे. म्हणजे काय तुमचं? 2n नंबर ऑफ. ठीक आहे. 2n नंबर ऑफ म्हणजे डिप्लॉइड्स आहे. आणि डिप्लॉइड्स पासून एवढं लक्षात ठेवा की मायक्रोस्पोर मदर सेल्स हे काय तुमचे? पोलन्स आहे. छोटे छोटे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पोलन्स म्हणजे नेमकं काय झाले? तुमचे मेल गॅमेट्स आहे. काय तुमचे? मेल गॅमेट्स इन प्लांट्समध्ये. काय तुमचे? मेल गॅमेट्स आहे इन प्लांटमध्ये. आणि लक्षात ठेवा की सिंपल प्रोसेस आहे. जर तुम्हाला गॅमेट्स फॉर्मेशन करायचं असेल तर गॅमेट फॉर्मेशन करण्यासाठी काय होत असते? नेहमी जे की डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे ते हॅप्लॉइड स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करावं लागते. जे की गॅमेट्स असो, मेल गॅमेट्स असो, फिमेल गॅमेट्स असो, हा कॉन्सेप्ट ह्युमनसाठी लागू होतो. सगळ्यासाठी युनिव्हर्सल्स आहे. जर तुम्हाला गॅमेट्स बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये एकमेव प्रोसेस होते मेयोसिस. आणि गॅमेट्स नेहमी लक्षात ठेवायचं की हॅप्लॉइड राहते, डिप्लॉइड राहत नाही. लक्षात पर्यंत म्हणजे हे जे मेगास्पोर नाही, मायक्रोस्पोर मदर सेल्स आहे. हे मायक्रोस्पोर मदर सेल काय तुमची? डिप्लॉइड्स आहे. आणि या डिप्लॉइड पासून आपल्याला हॅप्लॉइड स्ट्रक्चर काय करणं आहे? कन्वर्ट करणं. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरेंजेनेसिस असे म्हणतात. ठीक आहे. आता 2n नंबर आहे. मग मियोसिसची प्रोसेस होत कशी असते? जसं की आपण एक सेल्स आहे, हे सेल्स आहे, 2n नंबर ऑफ सेल्स आहे. या सेलने सगळ्यात पहिले मियोसिस फर्स्ट होते. म्हणजे एका सेलपासून किती सेल बनले? 2 सेल बनले. म्हणजे हे काय झाली तुमची? मियोसिस फर्स्ट. आणि एका सेलपासून पुन्हा किती सेल? म्हणजे हे जे 2 सेल्स आहे, 2 सेलपासून किती बनतात? पुन्हा 4 सेल बनतात. काय बनतात? 4 सेल. लक्षात. हे n नंबर राहते, हे n नंबर, n आणि n. हे काय झाली तुमची? मियोसिस सेकंड झाली. काय झाली? मियोसिस सेकंड. ठीक आहे.
किती मिओसिस होतील? 2 मिओसिस होतात. हे झालं मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. याच्यामध्ये मिओसिसच का होते? कारण की मिओसिस म्हणजे काय होते? रिडक्शनल डिव्हिजन होते, जे की क्रोमोझोम नंबर हाफ करते, जे की आपलं गॅमेट फॉर्मेशन करण्याचं काम करते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होईल? गॅमेट फॉर्मेशन होईल आणि फायनली जे काय तुमचे पोलन ग्रेन डेव्हलपमेंट होतील. इन डिटेलमध्ये पाहणार आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. तर या प्रोसेसला काय म्हणतात? मायक्रोस्पोरॅनजेनेसिस असे म्हणतात. मायक्रोस्पोर लक्षात आलं. मायक्रो म्हणजे पोलन आणि जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. अशा पद्धतीने काय होणार आहे? तुमची डेव्हलपमेंट होणार आहे. ठीक आहे. कोणत्या प्रोसेसने होणार आहे? एक सिंपल, जर तुम्ही माहिती आहे का व्यवस्थित पद्धतीने जर अभ्यास करत असाल 11th मध्ये 11चे काही पोर्शन्स आहेत, सेल डिव्हिजन पोर्शन वाचा, जेणेकरून काय होईल की कोणतेही आता गॅमेट फॉर्मेशन करणं आहे तर मिओसिस करणं आहे, सरळ तुमच्या मध्ये क्लिक झालं पाहिजे की मिओसिस म्हणजे जे की गॅमेट्स करणं आहे, तर तुम्हाला काय करणं आहे? मिओसिस प्रोसेस करणं आहे. त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता? गॅमेट्स करू शकता. ठीक आहे. आता इथं भरपूर सेल घेतले आपण. आता याच्यामध्ये एकच सेल घेऊ आपण आणि एक सेल नंतर काय करू आपण? मेल गॅमेट फॉर्मेशन करू. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? झालं तर स्क्रीनशॉट काढत चला, जेणेकरून काय तुमच्या नोट्स तयार होतील. आणि नोट्स तयार झाल्यानंतर काय की ज्यावेळेस एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला नोट्स कुठेही भेटून जाईल, पण नोट्स तुमच्या जे ओन राहतात ना, ते नोट्स तुमच्या लय इम्पॉर्टंट किंवा म्हणू शकतो की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी भरपूर इझी जाते. ठीक आहे. तर नोट्स काढत चला आणि स्क्रीनशॉट वगैरे काढत चला. ठीक आहे. तर आपण एक सेल घेऊ, त्या सेलपासून आपण काय डेव्हलपमेंट करणार आहे? मेल गॅमेट्स डेव्हलपमेंट करणार आहे. थेरी तो ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता बघा की आपण काय करणार आहे? एक सेल काढणार आहे. ठीक आहे. एक सेल आहे, एक मायक्रोस्पोर मदर सेल, जी की काय तुमची डिप्लॉइड्स आहे. काय तुमची? डिप्लॉइड्स. आणि डिप्लॉइड्स नंतर काय झालं? त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन झालं. एकापासून किती सेल बनल्या? 4 सेल बनल्या. काय बनल्या? 4 सेल. आलं लक्षात इथपर्यंत? 4 सेल बनल्या. हे काय झालं? तुमची हॅप्लॉइड झालं. आता बघा हे फॉर्मेशन कशा पद्धतीनं होते. हे जे एक सेल्स आहे, हे एक सेल जे आहे जे की हॅप्लॉइड्स आहे, याच्यामध्ये काय राहते? आता बघा थोडीशी व्यवस्थित डायग्राम काढू, थोडं स्पेस घेऊन घेऊ, जेणेकरून काय तुम्हाला लक्षात येईल. हे एक सेल्स आहे जे की हॅप्लॉइड सेल झालेली आहे. याच्यामध्ये काय आहे? तुमचा एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये पहिले लेअर वगैरे काढून टाकू पोलनच्या, जे की मिओसिस थ्रू बनलेलं आहे लेअर. आता ठीक आहे, अशा पद्धतीने लेअर राहतात. याला काय म्हणतात? एक्झाईन म्हणतात. काय म्हणतात? एक्झाईन. ठीक आहे. एक्झाईन. एक मिनटं, काय दिलेलं तुम्हाला? एक्झाईन दिलेलं आहे. ठीक आहे. एक्झाईन. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? अंदरची जे दिलेली आहे ते तुमचं एंटाईन आहे. काय तुमचं? एंटाईन. लक्षात इथपर्यंत? एक्झाईन आणि एंटाईन. एक्झाईन लेअर म्हणजे कोणती लेअर? बाहेरची लेअर. एक्झाईन म्हणजे बाहेरची लेअर आणि एंटाईन म्हणजे अंदरची. एक्स म्हणजे बाहेर आणि इन म्हणजे काय होते? अंदर होते. लक्षात इथपर्यंत? एक्झाईन आणि एंटाईन्स. आता बघा की याच्यामध्ये काय होईल? सगळ्यात पहिले एक मायटॉसिस होईल. काय? मायटॉसिस. व्यवस्थित लक्षात ठेवा. काय पहिले काय होईल? एक मायटॉसिस. काय होईल? मायटॉसिस. ठीक आहे. मायटॉसिस म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन होते. म्हणजे काय झालं की या सेल्समध्ये हे जे बनलेले हॅप्लॉइड्स आहे, याच्यामध्ये काय होईल? मायटॉसिस होईल आणि याच्यामध्ये काय होईल? 2 सेल. आता बघा की एक्झाईन आणि एंटाईन तर रेग्युलर राहील, पण आपण ते आता काढणार नाही. आता बघा इथं काय झालं की हे झाली तुमची वरची, हे झाली तुमची खालची. याच्यामध्ये मायटॉसिस झालं, 2 सेलचं डिव्हिजन झालं. तर ह्या वरच्या जे सेल आहे, वरची जे सेल दिसते याला म्हणतात व्हिजिटेटिव्ह सेल. कोणती सेल म्हणतात? त्याला व्हिजिटेटिव्ह सेल म्हणतात. तर लक्षात काय झालं? काहीच नाही. याच्यामध्ये काय झालं? हे फॉर्मेशन झालं, हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. हॅप्लॉइड स्ट्रक्चर नंतर काय झालं की हे जे आपलं पोलन ग्रेन्स आहे, पोलन ग्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी स्टार्ट झालेलं आहे. आपल्याला मेल गॅमेट्स बनवणं आहे. आपला टॉपिक काय? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स बनवणं आहे. आता मेल गॅमेट्स जे दिलेले आहे, जे की हे सेल्स आहे, या सेल्समध्ये काय झालं? फर्स्ट मायटॉसिस झालं. पहिले तर काय होईल? मिओसिस होईल. पहिले काय होईल? मिओसिस. इथं काय झालं? याच्या पहिले बघा, हे थोडं म्हणून देतो. पहिले काय झालं तुमचं? मिओसिस. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की हा नीटचा फेवरेट टॉपिक आहे की याच्यामध्ये किती मिओसिस आणि किती मायटॉसिस होतात. तर किती मायटॉसिस होतील? 2 मायटॉसिस आणि 1 मिओसिस. गॅमेट्स बनवून आहे तर मिओसिस तो होणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आता जर आपण फिमेल्समध्ये जरी म्हटलं तर फिमेल ज्यावेळेस ॲनाटॉमस ओव्हल बनते किंवा ओव्हलचं स्ट्रक्चर बनते, तर त्याच्यामध्ये 3 मायटॉसिस आणि 1 मिओसिस होते. तर याच्यामध्ये पण 2 मायटॉसिस होणार. लास्टमध्ये सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने आहे. तर ठीक आहे. तर काय झालं की मिओसिस झालं. मिओसिस नंतर काय होईल? फर्स्ट मायटॉसिस. काय झालं? एकापासून 2 झालं. तर वरच्या सेलने काय म्हटलं आपण? व्हिजिटेटिव्ह सेल आणि खालच्या सेलने काय म्हटलं आपण? जनरेटिव्ह सेल. ठीक आहे. जनरेटिव्ह सेल. आणि लक्षात ठेवायचं की गॅमेट्सले नेहमी जनरेटिव्ह सेल म्हणतात. जर्म सेल तुम्हाला माहिती आहे की हे नाव ऐकले असतील तुम्ही 10 क्लासपर्यंत. जर्म सेलमध्ये काहीतरी जर्मिनेट करणार असेल, जनरेटिव्ह सेलमध्ये काहीतरी जनरेट करणार असेल. म्हणजे बेसिकली काय की हे दुसऱ्या नवीन कोणत्या तरी प्लांटले किंवा म्हणून प्लांटमध्ये आता प्लांटचा विचार करू, प्लांटले जन्म देण्याचं काम करण, हॅप्लॉइड स्ट्रक्चर डिप्लॉइड फॉर्म करण आणि नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म करण. म्हणून जनरली जे गॅमेट्स आहेत जनरेटिव्ह, जर्म्स अशा पद्धतीचे नाव दिले जातात. हे झालं तुमची व्हिजिटेटिव्ह सेल. व्हिजिटेटिव्ह सेलचं काय
काम आहे? न्यूट्रिशन सप्लाय करणे. काय करणे तुमचं? काय करणे तुमचं? न्यूट्रिशनल सप्लाय करणे. न्यूट्रिशनल सप्लाय करणे म्हणजे नेमकं काय की जनरेटिव्ह सेल्सले जे की लागन त्या गोष्टी म्हणजे नेमकं न्यूट्रिशन लागन ते न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं काम आहे तुमच्या व्हेजिटेटिव्ह सेलचं. कशाले? तुमच्या जनरेटिव्ह सेल जे काय करतील तुमचे मेल गॅमेट्स फॉर्म. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर पुन्हा एक मायटॉसिस होईल जे की हे काय झालं तुमचं फर्स्ट मायटॉसिस आणि हे झालं तुमचं सेकंड मायटॉसिस. अनदर काय होईल तुमचं? हे सेकंड मायटॉसिस. आणि सेकंड मायटॉसिस झाल्यावर काय होईल बघा डायग्राम कशा पद्धतीने. याच्यामध्ये पहिले ग्रोथ होईल आणि ग्रोथ झाल्यानंतर सेकंड मायटॉसिस होईल. वरची सेल्स जे दिलेली आहे आणि याच्यामध्ये काय होईल तुमचे दोन काय होतात मेल गॅमेट डेव्हलपमेंट. वरची सेल काय झाली तुमची? व्हेजिटेटिव्ह सेल. काय झाली तुमची? व्हेजिटेटिव्ह सेल. आणि खालचे जे झाले आता हे जे आहेत हे आहे तुमचे मेल गॅमेट्स आहेत का तुमचे? काय तुमचे? मेल गॅमेट्स. लक्षात इथपर्यंत हे काय झालं तुमचे मेल गॅमेट्स. आता वरचे काय व्हेजिटेटिव्ह सेल, खालचे काय तुमचे मेल गॅमेट्स आहे. आता इथपर्यंत एवढं लक्षात ठेवा की पोलन ग्रेन जे दिलेले आहेत की हे पोलन ग्रेन काय होतात की मोस्ट ऑफ द पोलन ग्रेन हेच अशाच पद्धतीचे काय होतात याचे फर्टिलायझेशन होते किंवा समोर जाऊन हेच म्हणजे 60% ऑफ पोलन म्हणू शकतो आपण. किती? 60% ऑफ पोलन ग्रेन अशा पद्धतीनं काय करतात मायग्रेट होतात, पॉलिनेशन करतात आणि फर्टिलायझेशन होतात. ठीक आहे. आता बघा की याच्यानंतरची फुल्ली मॅच्युअर पाहून घेऊ आपण. काय आता फुल्ली मॅच्युअर काय होईल? आता याचे जे की आहे याच्यामध्ये पोलन ट्यूब फॉर्म करा जे की दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हे काय झालं तुमचा एक पोलन ट्यूब फॉर्म झाला आणि पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर आता बघा की इथं काय प्रेझेंट आहे? हे जे दोन मेल गॅमेट्स आहेत ते कुठे जातील? तुमच्या पोलन ट्यूबच्या अंदरमध्ये जातील. हे काय तुमचे पोलन ट्यूब्स आहे. हे आहे तुमचा पोलन ट्यूब आणि पोलन ट्यूब नंतर हे काय तुमचे दोन मेल गॅमेट्स झाले. काय झाले तुमचे? दोन मेल गॅमेट्स. लक्षात इथपर्यंत हे झाले तुमचे दोन मेल गॅमेट्स आणि आपण काय फॉर्म केला तुमचा पोलन ट्यूब्स आणि हा झाला कम्प्लिटली मॅच्युअर काय झाला तुमचा एक मेल गॅमेट झाला. काय झाला? मेल गॅमेट्स. ठीक आहे. तर काय झालं इथं? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट्स. आता इथं बघा झालं काय की नीटचा एक फेवरेट क्वेश्चन आहे की याच्यामध्ये काय होईल? किती मिओसिस झाले? याच्यामध्ये एक मिओसिस झालं. काय झालं तुमचं? एक मिओसिस. लक्षात इथपर्यंत. आणि दोन काय झाले तुमचे मायटॉसिस झाले. काय झाले? दोन मायटॉसिस. लक्षात ठेवा की एक मिओसिस होते आणि दोन काय होते मायटॉसिस. मिओसिस तर होणारच आहे. गॅमेट बनण्याच्या पोर्शनले मिओसिस होईल म्हणजे होईल. लक्षात इथपर्यंत. ते कुठेही असो ते युनिव्हर्सल प्रोसेस आहे. सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये जर गॅमेट बनतील तर ते कोणत्या फॉर्मने बनतील? मिओसिसच्या फॉर्ममध्ये बनतील. लक्षात इथपर्यंत. फक्त जे सेक्स डिटर्मिनेशन हनी बीज आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ते मेल का राहते हॅप्लॉइड राहते म्हणून त्याच्यामध्ये मायटॉसिस होते, मिओसिस होत नाही. तर मग बेसिकली काय आहे की हे जे मिओसिस आहे एक मिओसिस आणि दोन मायटॉसिस होईल आणि हाच नीटमध्ये क्वेश्चन येतो, सीईटी मध्ये क्वेश्चन येतो, भरपूर कॉम्पिटेटिव्ह पर्पजसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. तर हे पूर्ण जी प्रोसेस झाली ही काय झाली तुमची डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल काय गॅमेटोफाइट म्हणजे काय? गॅमेट्स बनण्याच्या प्रोसेसला गॅमेटोफाइट्स असे म्हणतात. ठीक आहे. क्विक रिव्हिजन करून घेऊ. एक काय होतं पहिले डिप्लॉइड स्टेल होतं, मिओसिस थ्रू काय झालं हॅप्लॉइड झालं. हॅप्लॉइड मध्ये काय झालं की त्याच्यामध्ये एक्झाइन. आता याच्यामध्ये लेअर तर आहेच बरं ऑलरेडी, हे सगळ्यामध्ये लेअर प्रेझेंट आहे. तर मी लेअर त्याच्यामध्ये जास्त काढल्या नाही. तर बाहेरच्या लेअरला काय म्हटलं आपण? एक्झाइन म्हटलं आणि अंदरच्या लेअरला काय म्हटलं आपण? एंटाईन म्हटलं. काय म्हटलं? एंटाईन. एंटाईन म्हणजे अंदरची एक्झाइन म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नाही. मग याच्यामध्ये काय झालं? फर्स्ट मायटॉसिस दोन सेल डिवाइड झाल्या, एक झाली तुमची व्हेजिटेटिव्ह सेल, एक झाली तुमची जनरेटिव्ह सेल. आणि सेकंड पुन्हा काय झालं याच्यामध्ये मायटॉसिस झालं. मायटॉसिस झाल्यानंतर काय होईल तुमचं? एक पुन्हा व्हेजिटेटिव्ह सेल, नंतर काय झालं तुमचं जनरेटिव्ह सेल आणि फायनली काय झालं तुमचं पोलन ग्रेन डेव्हलपमेंट झालं. याच प्रोसेसला काय म्हणतात? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट असे म्हणतात. लक्षात इथपर्यंत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला, कारण की हेच एक माध्यम आहे की तुम्ही आणि आम्ही एनर्जी ट्रान्सफर आम्ही तर नेहमीच तुम्हाला एनर्जी ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो, पण तुमच्याकडून पण एनर्जी आली पाहिजे. म्हणजे बेसिकली कोणत्या फॉर्ममध्ये? एक तर लाईक फॉर्म म्हणजे लाईक फॉर्ममध्ये आणि सबस्क्राईब फॉर्ममध्ये. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.